मला माफ करा असे म्हणत मुख्याध्यापकाने आपल्या बायकोला संपवले. एकदा लग्न झालं की बायको म्हणजे सर्वस्व असतं, कारण सुखादुःखात तीच तर साथ देणारी असते. 90% जोडपे असे असतात की जे एकमेकांना इतका जीव लावतात की मृत्यू देखील सोबतच यावा असा नेहमी विचार करत असतात. पण आजची सत्य घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. निवृत्त मुख्याध्यापक असलेले मुरलीधर जोशी वय वर्षे 78 हे आपल्या बायको लता जोशी यांच्यासह 2017 सालापासून नाशिकमधील जेल रोड परिसरातील एकदंत इमारतीमध्ये राहायला आले होते. त्या अगोदर लता जोशी या सरकारी शिक्षिका होत्या, तर मुरलीधर जोशी हे मुख्याध्यापक होते. ते उंबरखेड्यातील एका सरकारी शाळेमध्ये नोकरीला होते. 2016 मध्ये दोघेही नवरा बायको रिटायर्ड झाले होते. त्यांना 2 मुले होती. दोघेही शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले होते. लता जोशी ह्या तर कामासोबत आपल्या मुलांना देखील सांभाळत होत्या, नोकरी देखील करत होत्या. घर आणि नोकरी अशा दोन्ही बाजू त्या व्यवस्थितपणे सांभाळून आपलं जीवन व्यतीत करत होत्या. हळूहळू मुलं मोठी झाली. त्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडले. त्यांचा मोठा मुलगा हा प्राचार्य झाला. तो राहायला पनवेलला राहतो, तर त्यांचा लहान मुलगा हा मुंबईत राहत असून त्याचा छोटा बिझनेस आहे. तसं पाहता सर्व कुटुंब हे वरवर आनंदी होतं, सुखी होतं. कुणीही कुणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत नव्हतं. इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांचा रिटायरचा काळ जवळ आला. आपला पुढचा जीवन प्रवास आनंदानं घालवावा म्हणून त्यांनी उंबरखेड सोडून नाशिक येथे राहण्याचा निर्णय घेतला. आता आपण आपलं निवृत्तीचं जीवन आनंदात जगूया असा विचार करत असतानाच जणू देवाला देखील ते मान्य नव्हतं. 2017 मध्ये लता जोशी यांना मेंदू विकारांचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावरती अनेक उपचार सुरू झाले. या मेंदू विकारामुळे लता जोशी या जवळजवळ 1.5 महिना कोमामध्ये होत्या. आता पुढील जीवन आनंदी जगायचं असा विचार करणाऱ्या त्या लता जोशी या आजारांशी झुंजत होत्या. 8 वर्षापासून त्या मेंदूच्या विकारांनी त्रस्त असल्यामुळे वैतागून गेल्या होत्या. त्या सतत अंथरुणाला खिळलेल्या असायच्या. आपल्या बायकोचे हे होत असलेले हाल पाहून मनोहरजी मात्र खूप दुःखी झाले होते. पण जिनं आपल्याला जीवनभर साथ दिली तिला आपणही साथ दिली पाहिजे म्हणून ते सर्व परिस्थिती हाताळून नेत होते. बायको सतत अंथरुणावरती असल्यामुळे त्यांनी केअरटेकर म्हणून सीमा राठोड या विवाहितेला ठेवले होते. ती 24 तास त्यांच्याच घरात राहत होती. ती लता जोशी यांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत होती. आपली जीवनसंगिनी अशी मृत्यूशी झुंज देत आहे ही गोष्ट मनोहर जोशी यांना सतत खात होती. जिनं आयुष्यभर आपल्याला साथ दिली आज तीच अशी अंथरुणाला खिळून पडली आहे. ती जीवनाच्या राहिलेल्या दिवसांचा आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे ते नैराश्यामध्ये गेले होते. हे सारं काही संपून टाकावं असं त्यांच्या मनाने ठाम निर्णय घेतला होता. 9 एप्रिलला साधारणपणे 2-2:30 वाजण्याच्या वेळेला मुरलीधर यांनी सीमाला बोलवले. त्यांनी तिला 1000 रुपये दिले आणि घरातील काही वस्तू आणण्यासाठी सांगितले. आता घरात कुणीच नव्हतं. घरामध्ये फक्त लता जोशी आणि मुरलीधर जोशी हे दोघेजण होते. मुरलीधर जोशी यांनी आपल्या बायकोचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आतापर्यंत तू मला साथ दिलीस. आता या आयुष्याच्या संध्याकाळी तू अशी अंथरुणाला खिळली आहेस हे माझ्याकडनं बघवत नाही. तुला होणारा त्रास किती वेदनादायक आहे हे फक्त मी समजू शकतो, पाहू शकतो, पण वाटून मात्र घेऊ शकत नाही. तुझी या सर्व त्रासातून मुक्तता करावी असे मी मनाशी ठरवलेले आहे. आपल्या बायकोचा हातात घेतलेला हात वेदनेने थरथरत होता. त्या हाताला त्यांनी घट्ट सहारा दिला. आता बस, याच्या पुढे तू एकटी हे भोगणार नाही. आपण दोघेही याचा अंत करायचा. बायकोकडे त्यांनी प्रेमानं मन भरून पाहून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी तिचा गळा आवळला. थोड्याच वेळात लता जोशी यांचा तो थरथरणारा हात निश्चित झाला. हृदयाची धडधड बंद झाली. शरीर थंड पडले होते. बायकोचे निश्चित झालेले ते शरीर पाहून ते ढसाढसा रडले. त्यानंतर त्यांनी स्वतःलाही संपवलं.
त्यानंतर 7 वाजण्याच्या दरम्यान सीमा राठोड ही दाराची बेल वाजवू लागली. तिने बराच वेळ दाराची बेल वाजवली पण कुणीही दार उघडलं नाही. म्हणून तिने आपल्याजवळ असलेल्या चावीने दार उघडलं, पण समोर जे काही दिसलं त्यामुळे तिला काय करावं हे सुचत नव्हतं. तोंडातून आवाज देखील बाहेर पडत नव्हता. त्यानंतर तिने आरडाओरड केला तेव्हा शेजारी पाजारी आले. साऱ्यांना समोरच दृश्य पाहून धक्का बसला. त्यांनी पोलिसांना ही बातमी कळवली. पोलिसांनी घरामध्ये तपास केला तेव्हा त्यांना तिथे एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, माझं माझी बायको लतावरती खूप प्रेम आहे. ती अंथरुणाला खिळून आजाराला वैतागलेली आहे. तिला या आजारातून, या त्रासातून मी मुक्त करत आहे आणि तिच्यासोबत मी देखील मुक्त होत आहे. आमच्या घरी काम करणाऱ्या सीमानं माझी बायको लता हिची खूप सेवा केली आहे. तिच्यासाठी आम्ही 50,000 रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला देण्यात यावे. आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसे काढून ठेवले आहे. अंत्यसंस्काराचा खर्च इतर कुणीही करू नये. तसेच बायको लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी व मंगळसूत्र आणि जोडवे घालून करण्यात यावे. आमच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही. आम्हाला माफ करावे. त्यांनी चिठ्ठीत लिहिलेला हा मजकूर सगळ्यांच्याच अंगावरती खरोखरच शहारे आणणारा आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे चिठ्ठी फक्त त्यांच्या मुलांसाठी आणि पोलिसांसाठीच नाही, तर आजच्या सगळ्या तरुण पिढीसाठी आहे. आई वडील मुलांना संस्कार देतात, त्याच्यासोबत उच्च शिक्षण देतात, पण मुले मोठी झाल्यावरती आपल्या कामामध्ये इतकी मग्न होतात की त्यांना आपल्या आईवडिलांकडे पाहण्यास देखील वेळ नसतो. लता जोशी आणि मुरलीधर जोशी यांचे व्यक्तिमत्व एक चांगले होते. त्यांनी शिक्षक तसेच समाजकार्यामध्ये देखील योगदान दिलेले होते. पण शेवटी एकाकीपणा हा त्यांना देखील बोचलाच. खरंच का? हे म्हातारपणातील एकटेपण खरं तर आपण स्वतःच आयुष्यभर मेहनतीने तयार केलेले असतो. मुलांना आयुष्यभराची पुंजी लावून उच्च शिक्षित केल्यानंतर ती मुलं त्यांचं आयुष्य जगण्यासाठी आईवडिलांचं घरटं सोडून जातात. अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.